आज आपण आंबळे या गावी प्रकाश जयवंतराव राजेनिंबाळकर यांच्या शेतामध्ये आहोत। त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव चंद्रकांत उर्फ किशोर कुमार प्रकाश राजेनिंबाळकर यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत। त्यांनी या ऊसाला जीवामृतचा वापर केल्यानंतर त्यांना जो काही फरक जाणवला त्याची काही माहिती आपण त्यांच्याकडून या ठिकाणी घेत आहोत। नमस्ते। नमस्ते। तर मी ह्या ऊसाला एक 15 दिवसापूर्वी फोडणी बांधणी झाली होती माझी, आणि त्यानंतर मी ह्या ऊसाला एक 2 जार म्हणजे एक 20 लिटरचा साधारण जार असतो, तर तो 200 लिटर पाण्यातून मी ह्या ऊसाला मी 2दा सोडला होता। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ह्या जीवामृतमुळे की ह्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत ह्यांची जे रूट म्हणजे जे म्हणतो आपण त्या पांढऱ्या मुळ्या किती पाहताय तुम्ही की पार अगदी मध्यपर्यंत त्या लांबलेल्या आहेत, आणि हा ऊस फोडल्याला फक्त 3 आठवडे झालेला आहे। तर याला मी 2दा जीवामृत सोडलेलं आहे, आणि हा तुम्ही पाहू शकता हा जुना जारवा आपण ह्या ट्रॅक्टरच्या साह्याने हा तोडला होता त्याचा सर्व, म्हणजे आपण पहिल्यांदा याला काकरलं होतं, आणि काकरून झाल्यानंतर याला माती जे आपण भर लावतो ते भर लावायचं जे यंत्र असतं त्याने त्याला भर लावली होती। तर हे तुम्ही पाहू शकता की एवढा जारवा तुटून सुद्धा आता ही जी नवीन पांढरी मुळी सुटलेली ह्या ऊसाला, तर ह्या पांढऱ्या मुळीचं कार्य असं आहे की जेवढ्या तुमच्या ह्या पांढऱ्या मुळ्या चालतील तेवढं तुमचा हा ऊस पूर्ण डेव्हलप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। ऊस आज 4 महिन्याचा झालेला आहे हो, ना? हो, हो, किती हो. कांड्यावरती आज ऊस तुमचा? हा साधारण 1 2 3 4 5 6 7 एक साधारण 8 कांड्यावरती हा ऊस आहे। आणि ह्या ज्या पांढऱ्या मुळे आहेत हा, मी तर या ठिकाणी पाहतोय एक मुळी तर मला अगदी इथे मध्यापर्यंत आलेली आहे ना, आणि झालेलं किती परत त्यांना साधारण तंतुमुळे पण आहेत, छोटे छोटे हो. तंतुमुळे पण आलेले आहेत ना। हे इथं पाहू ओके. शकता तुम्ही हे याला पण हे अच्छा. सुटलेलं आहे। तर साधारण एक 3 आठवड्याच्या ह्याच्यामध्ये एवढ्या मुळ्या ह्याच्या डेव्हलप झालेल्या आहेत। तर एवढ्या डेव्हलप झाल्यानंतर ह्या ऊसाचं तुम्ही आता पाहू शकता ह्याची पानाची रुंदी ही ग्रीन म्हणजे हिरवटपणा, तर चांगल्या पद्धतीने ह्याचे मला रिझल्ट आलेले आहेत, आणि खूप असं खरोखर म्हणजे माझ्या मते तर हे सर्वांनी हे वापरलं पाहिजे। ओके, म्हणजे तुम्ही रासायनिक खताचाही डोस दिला होता आणि त्याच वेळेस पाण्यामधनं जीवामृत सोडलं। हा 2दा मी जीवामृत म्हणजे सोडलं। तुम्ही दिलेलं रासायनिक खत आपटे करण्यासाठी जीवामृतचा फायदा झाला। फायदा 100% अगदी अगदी, म्हणजे हा तुमचा अनुभव आहे की त्याचा फायदा नक्की झाला। आणि हे जीवामृत गावातील लोकांनीही वापरावं यासाठी तुम्ही त्याला समर्थन देत आहात, आणि हे तुमच्याकडे उपलब्ध होईल। या ठिकाणी उजिवा जीवामृत केंद्र ही सुविधाही तुमच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे।